कश्मीरी पुलिस ने 6 चोरों को गिरफ्तार किया है जो बस यात्रियों से मोबाइल फोन चोरी करने के लिए 4 पहिया वाहनों का इस्तेमाल करते थे। पुलिस ने चोरों के पास से एक 4 पहिया वाहन जब्त किया है। चोर बस स्टैंड के पास खड़े होकर मोबाइल फोन चुराते थे और 4 पहिया वाहनों से निकल जाते थे। पता चला कि यह गैंग पिछले कई सालों से बसों में फोन चोरी कर रहा है। ये चोर ठाणे, मुंब्रा, मीरा भयंदर शहरों में बसों से चोरी कर रहे थे। पुलिस ने चोरों के पास से 13 मोबाइल फोन और एक 4 पहिया वाहन बरामद किया है। काशीमीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एक मोबाईलची रॉबरी डकैती करणारी टोळी पकडलेली आहे। यापूर्वीही काशीमीरा, काशीगाव, मीरा रोड या भागात जे बस स्टॉप असतात त्या ठिकाणी गर्दी करून आणि जो फिर्यादी असतो त्याला भीती दाखवून त्याचे मोबाईल स्नॅचिंग झाल्याचे बरेच प्रकार यापूर्वी आपण उघडकीस आणलेले आहे। त्यातले आरोपी पण अटक केलेले आहे, परंतु हे प्रकार काही थांबत नव्हते। त्याबाबत आपण बस स्टॉपवर सुद्धा यापूर्वी ज्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहेत तर त्यांचे फोटोसुद्धा आपण बस स्टॉपवर लावलेले आहे। तर आपल्याला DB पथकाला पेट्रोलिंग करताना याबाबतची गोपनीय माहिती मिळालेली होती की एक मारुती एक्सप्रेसो गाडी आहे, याच्यामध्ये 6 इसम जे आहे ते मोबाईलची रॉबरी, चोरी वगैरे अशा प्रकारचे गुन्हे करत आहे। त्यांना आपण ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे आपल्याला 13 मोबाईल ज्या वाहनानं ते चोऱ्या करत होते ते वाहन असा जवळपास 3 लाखाचा मुद्देमाल जो आहे आपण हस्तगत केलेला आहे। आणि त्याच्या अंतर्गत काशीमीराला 59/25, 60/25 असे 2 गुन्हे दाखल आहे। यापूर्वीचा एक गुन्हा आहे, त्याचप्रमाणे कासार वडवली 1 आणि दहिसर 2 एवढे गुन्हे जे आहे त्यांच्यावर आतापर्यंत निष्पन्न झालेले आहे। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे, ते काय करतात? आरोपीचं बॅकग्राऊंड जे आहे, सगळेच आरोपी जे आहे मुंब्र्यातले रहिवासी आहे। त्या ठिकाणाहून ते वाहन भाड्याने घेऊन ठाणे, मुंबई, मीरा भाईंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरणे हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे। मोबाईल काढताना किंवा जबरीने काढताना एखाद्या बसमध्ये जाणार 3 व्यक्ती जर असल्या तर 2 व्यक्ती जो आहे त्याचा रस्ता ब्लॉक करणार, दोन्ही आडदांड व्यक्ती असणार आणि एक व्यक्ती मोबाईल हिसकावून घेणार आणि नंतर पुढच्या बस स्टॉपवर ते उतरून जाणार। आणि बऱ्याच वेळा फिर्यादीच्या ते लक्षात पण येत नव्हतं, कधी कधी जबरीने चोरून न्यायचे तेव्हा ते लक्षात यायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायची। तर यापूर्वी आपण यापूर्वीचे आता तर आपण 6 गुन्हे निष्पन्न केलेले आहे। अजून यापूर्वीचं काही रेकॉर्ड आहे का ते आपण तपासतोय।